तोही बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी। तो का म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ। पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माया बापा। विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन। ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी, वर्ण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता। विठ्ठल 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 जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा।
पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये आपल्या मूळ बापाची ओळख करून देत आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये किती मोलाचं स्थान असतं त्या गोष्टीचं चिंतन करणारा हा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी काही गोष्टी सांगायच्या अशा. कैलासवासी साहेबराव तोताराम जाधव स्वर्गीय साहेबराव बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं त्यांच्या परिवारातील लोकांनी हरिकीर्तनाचं नियोजन केलं. श्री क्षेत्र उमामहेश्वर महादेव मंदिर शिवनगर विल्हाडी या पवित्र स्थळी साहेबराव बाबांच्या आठवणीमध्ये जाधव परिवाराने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे यांनी सुपूर्द केली. या कार्यक्रमामध्ये विशेष ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे परमपूज्य शिवस्वरूप सद्गुरू सच्चिदानंद महाराज भोलेश्वर बरडी जालना महाराजांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण मुरलीधर महाराज मसलेकर आहेत. हरिभक्तपरायण माधव महाराज गिरणारे आहेत. आदी करून सर्व हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांचं मार्गदर्शन अतिशय गोड नियोजन एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी या शिवनगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं खरं तर आपल्या वडिलांच्या ऋणातून आपण कधीच ऋणमुक्त होऊ शकत नाहीत. पण त्यांच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल बरं त्याच्यासाठीचा अट्टहास ज्यांनी केला असे श्रीमान अशोकजी साहेबराव जाधव माजी सरपंच विल्हाडी, श्रीमान जनार्दन साहेबराव जाधव ज्यांना आपण बापू म्हणतो, जाईबाई विष्णू अंभोरे मुलगे आहेत व इतर नातवंडे असा हा सगळा जाधव परिवार. आणि या जाधव परिवारानं ज्या आपल्या वडिलांनी काबाड कष्ट केली राबले परगावावरनं या गावामध्ये स्थायिक झाले आणि एक स्वतःचं वलय निर्माण केलं. दुसऱ्या गावावरनं आपण एखाद्या गावामध्ये एक आपल्या गावावरनं दुसऱ्या गावात स्थायिक व्हावं आणि तितपत त्या गावात राहून एक सामाजिक स्तरावरती चांगलं नाव लौकिक प्राप्त तर करावाच, पण गावच्या सरपंच पदावरती आपण जावं ही गोष्ट साधी नाही. खरं तर या परिवाराचं कौतुक आहे. साहेबराव बाबांचे जे कष्ट त्यांचा जो अगदी आपल्या कष्टामध्ये देव पाहण्याचा त्यांचा तो स्वभाव किंवा पूर्ण त्यांचं जीवन कष्टामध्ये गेलं, कष्टातून हे विश्व निर्माण केलं. आणि त्यांचे सुपुत्र श्रीमान अशोकजी जाधव की ज्यांना आपण जय भोले म्हणतो, तर त्यांनी भगवान शंकराच्या भक्तीमध्ये पूर्ण स्वतःला काय म्हणतात ना की वाहून घेतलं. भगवान भोलेनाथाची प्रचंड भक्ती त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि भगवंताचा आशीर्वाद आईवडिलांचे कष्ट त्यातून या जाधव परिवाराचं या गावामध्ये असलेलं एक वलय किंवा स्वतःचं स्थान. तर या परिवारानं आम्हाला कीर्तनासाठी निमंत्रित केलं. या कीर्तनासाठी सर्व हरिभक्तपरायण मंडळी मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज फार छान वाजवता आपण. दत्ताबाबा तुमचं कौतुक आहे. गायनाची साथ देणारे हरिभक्तपरायण आनंद महाराज आहेत. हरिभक्तपरायण आपले मुरलीधर बाबा आहेत. हरिभक्तपरायण वैजनाथ बाबा आहेत, बाबा आहेत. सगळे वारकरी विनेकरी बाबा सगळ्यांना वंदन आहे. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सगळ्या वारकऱ्यांना वंदन. चोपदार बाबा माझ्या विद्यार्थिनी आहेत, भक्तिताई अपेक्षाताई इतर माझ्या विद्यार्थिनी. इथे कुणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार असतील आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन. हरिभक्तपरायण माधव महाराज सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी. आणि सर्व परिचित अपरिचित मंडळी राजकारण समाजकारण अर्थ शेती उद्योग व्यवसाय व्यापार सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी या परिवाराचं प्रेम सांभाळत स्नेह सांभाळत नाते सांभाळत इथे जमा झालेला सर्व भगवतप्रेमी या परिवाराचा नातेवाईक वर्ग इथे जमा झालेला आहे. या कार्यक्रमाचं शूटिंग यूट्यूबच्या माध्यमातून आहे. आपल्या चॅनलचं नाव काय? वारकरी न्यूज 24 असं आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि सेवा कीर्तनाची ह्या दोन्ही दादांचं कौतुक आहे. आणि हा एक चॅनल आहे का काय
नाद कीर्तनाचा 2-3 चॅनल आहेत पहा. एका कीर्तनासाठी एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी एवढी सगळी मंडळी या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी एकत्र आलेली आहे. त्याही दादांचं कौतुक आहे. या 3ही चॅनलवर जर तुम्ही गेलात यूट्यूबला तर हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. आणि आमच्या अज्ञानानं एखादं नाव राहिलं असेल, आता समोर काही माणसं बसलेली आहेत पण मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत. सगळ्यांना सप्रेम जयहरी, सादर वंदन. वेळ न घालवता चिंतन पाहू. खूप चांगल्या पद्धतीची आमच्या भाकरवाडीकरांची खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांचं देखील कौतुक आहे. खूप छान आपला साऊंड आहे. तुमचं मनापासून कौतुक आणि चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं आपल्या घरातली वयोवृद्ध माणसं जेव्हा आपल्याला कायमची सोडून जातात ना माझ्या ताई दादांनो, तेव्हा एक प्रचंड पोकळी माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होत असते. कीर्तनात तुम्ही बसलेले आहात, खूप काळजीपूर्वक कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि या कीर्तनातून वडील म्हणजे काय, आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये किती मोठं योगदान आहे, या काही गोष्टी जाणीवपूर्वक प्रकर्षानं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर स्वर्गीय साहेबराव बाबा यांच्या जाण्यानं या घरामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचं दुःख, एक उणीव निर्माण झालेली आहे. मी इथे फक्त अशोक भाऊंचे वडील किंवा या परिवारातले ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या जाण्यानं परिवारात दुःख निर्माण झालं एवढं माझं बोलणं मर्यादित नाहीये. तर या सगळ्या माझ्या बोलण्यातून आपण आपल्या वडिलांना आठवायचं की खरंच जेव्हा आपल्या हक्काची माणसं आपल्याला सोडून जातात तेव्हा जिंकलेली लढाई हरल्यासारखं वाटतं माणसाला. ज्या वडिलांनी राबले, कष्ट केले, अगदी ऊसतोडीला जाऊन 100 एकरच्या जवळपास जमीन ज्यांनी कष्टानं मिळवली, खूप चांगल्या पद्धतीने परिवाराचा सांभाळ केला, भगवंताच्या आशीर्वादानं, भगवान श्री शंकराच्या कृपेनं या परिवाराला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. तसं पाहता माणसाचं समाधान कधी होत नसतं, माणसाचं मन कधी भरत नसतं. पण जगण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या परमेश्वराने या जाधव परिवाराला भरपूर दिलेल्या आहेत, भरभरून दिले. आणि कुणाची पुण्याई आहे? तर आई वडिलांची पुण्याई आहे. पण आपले वडील आता या जगात राहिले नाहीत. मग त्या वडिलांनी एवढे कष्ट केले, घडवलं, वाढवलं, जगायला शिकवलं, समाजामध्ये मानपान, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. त्या वडिलाबद्दल आपल्या अंतःकरणात जो कृतज्ञतेचा भाव आहे तो आपण कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त करू असं या भावंडांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी हरी कीर्तनाचं नियोजन केलं. खरं सांगते मी तुम्हाला, स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं जीवन सफल झालं बरं का. तुम्ही म्हणाल कसं? वैकुंठवासी, कैलासवासी साहेबराव बाबा यांच्या आयुष्यभर त्यांनी जे कष्ट केले, त्यांनी जे राबले, त्या गोष्टीचा सार झाला. कारण त्यांच्या लेकरांनी वर्षश्राद्धाला कीर्तनाचं नियोजन केलं, अन्नदानाचं नियोजन केलं, सार झाला त्यांच्या जीवनाचा. नाही तर कष्ट करणारे आईवडील खूप असतात. लेकरासाठी कोट्यवधीची प्रॉपर्टी कमवून ठेवणारे आईवडील खूप आहेत समाजामध्ये. पण त्यांच्या एवढ्या कष्टाचं चीज करणारी लेकरं त्यांच्या पोटी जन्माला येतील का नाही काही सांगता येत नाही. खूप कमवून ठेवलं तरी मुलं म्हणतात काही उपकार नाही केला, असे बोलणारी सुद्धा आहेत. पण आज आपल्या वडिलांनी आपल्याला घडवलं याची जाणीव ठेवून त्यांच्या आठवणीमध्ये एवढ्या अट्टहासानं कीर्तन सोहळा घडवून आणला. या जाधव परिवाराचं कौतुक आणि साहेबराव बाबांचं जीवन सफल झालं याचा हा पुरावा आहे, त्याची ही पावती आहे. खरं तर संतांची प्रमाण सार्थ झाली यांच्या जीवनामध्ये.
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आपल्या आठवणीमध्ये भगवंताचं स्मरण होतं, याच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. नाहीतर काही लोकांची आठवण आली तरी माणसं बोट मोडून शिव्या देतात. काही माणसं गेली की लोक म्हणतात बरं झालं गावची. त्या माणसांचं काहीच योगदान समाजासाठी नाही, परिवारासाठी नाही. लोक चांगली आठवण सुद्धा काढत नाहीत. पण एखाद्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये भगवंताचं कीर्तन, भजन, कथा, नामस्मरण होतंय ना, तर समजा हे गेलेल्या माणसाचं पुण्य आणि त्या माणसानं परिवाराला लावलेले संस्कार, हे त्याचं फळ आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण मला जाणीवपूर्वक आज वडील समजावून सांगायचे आहेत. सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं की आपल्या वडिलांचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं, तुम्ही कुणाचे तरी वडील आहात हे बाजूला ठेवा, तुम्ही कुणाचा तरी मुलगा आहात, आपल्या वडिलांना आठवायचं. बसलेल्या सगळ्या माझ्या माय माऊल्यांनी, तुम्ही कुणाची तरी आई आहात हे विसरून जा. तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, आपल्या वडिलांना आठवा. आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं, आपले वडील त्या घराचा आधार असतात. बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे, बुलंद दरवाजा आहे. बाप म्हणजे आधारवड आहे. बाप म्हणजे डोक्यावरचं छत्र आहे. बाप म्हणजे आपला स्वाभिमान आहे. बाप म्हणजे आपला सन्मान आहे. सगळ्या गोष्टी आहेत आपल्या वडिलांच्या संदर्भात. वडील म्हणजे आपलं सगळं काही आहे. हे माझं बोलणं तुम्हाला आणखी चांगलं कळावं म्हणून काही गोष्टी मी समजावून सांगते. काही लोक म्हणतात आमच्या बापानं आम्हाला काय बरं दिलं, दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही म्हणतात काही लोक असे. त्यांना वडिलाच्या उपकाराची जाणीवच नसते. ते म्हणतात दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही, आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हातारपणात बापाला असं कधीच म्हणायचं नाही तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून, तुम्ही आम्हाला काय दिलं म्हणून. सत्य सांगते मी तुम्हाला, आपल्या वडिलांनी जे आपल्याला दिलं ना, ते जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला देता नाही आलं. तुम्ही म्हणाल काय दिलं आमच्या वडिलांनी, आमच्यासाठी जमीन नाही ठेवली, गाडी नाही ठेवली, पैसा नाही, बंगला नाही, बँक बॅलन्स नाही, काहीच नाही, काहीच दिलं नाही आम्हाला. आणि तुम्ही म्हणता की खूप काही दिलं. काय दिलं आमच्या वडिलांनी आम्हाला? आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जमीन कमवून ठेवली का नाही, महत्त्वाचं नाही आहे ते. फिरायला गाड्या आहेत का नाही, महत्त्वाचं नाही. कान देऊन ऐका, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काही प्रॉपर्टी कमवून ठेवली का नाही, हे अजिबात महत्त्वाचं नाही. त्यांनी ते दिलंय का नाही, हे सुद्धा महत्त्वाचं नाही. पण त्यांनी आपल्याला समाजामध्ये जगण्यासाठी, ताठमानेने जगण्यासाठी आपल्या बापानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काही मागूच नका. नाव दिलं आपल्याला, नाव. बापाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं, वेश्येच्या मुलाला जाऊन विचारा. प्रमाणाशिवाय बोलणार नाही मी तुम्हाला. शीख धर्मीयांचे गुरु नानकदेव महाराज सांगतात, पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, मेरे मना तेरी बीती उमर, हरि नाम बिना रे, बीती उमर, हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर, हरि नाम बिना, सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर, हरि नाम बिना. पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना,
आणि वेशा पुत्र पिता बी नाही ना. आपल्या वडिलांनी आपल्याला संपत्ती किती दिली महत्त्वाचं नाही, सन्मानानं जगण्यासाठी नाव दिलं हे सगळ्यात मोठं दान दिलं. सगळ्या माझ्या ताई दादांनी कान देऊ नाही का. जेवढी आई आपल्याला लवकर कळते ना तेवढा वडील तेवढा बाप समजत नाही बरं आपल्याला लवकर. बापाचं प्रेम लवकर लक्षातच येत नाही. आईनं तोंडावरून हात फिरवला की मखमल फिरल्यासारखं वाटतो आणि बापानं तोंडावरून हात फिरवला का जेसीबीचा बकेट फिरल्यासारखं वाटतो. का असं होतं तेच कळत नाही. का बापाच्या बाबतीमध्ये बाप म्हटलं की बाप एक भीती असते. बाप म्हणजे भीती, बाप म्हणजे भय, बाप म्हणजे धाक. एकच आपल्या डोक्यात गणित घातलेलं आहे. बाप नाही कळाला आजपर्यंत कुणाला. ज्यांना कळाला असेल खरंच ती माणसं भाग्यवान म्हणावी लागतील. आईच्या बाबतीमध्ये आपला ओढा असतो जास्त. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. किती रडते लेकीसाठी, किती रडते. मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रात्र रात्र रडणारा बाप अजून जगाला दिसला नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण त्या भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजून जगाला दिसला नाही. रखरखत्या उन्हात कापसाची, गव्हाची, ज्वारीची, बाजरीची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारी धरणारा बाप अजून जगाला दिसला नाही. का बरं? साहित्यानं सुद्धा जे आईच्या बाबतीत साहित्य तयार झालं ना तेवढा न्याय साहित्यानं देखील बापाला दिलेला नाही. प्रचंड स्वरूपात आईवर साहित्य पाहायला मिळतं, पण बापाच्या बाबतीमध्ये साहित्यानं सुद्धा हात आखडता घेतलेला आहे. का कळत नाहीत वडील? मी तर तुम्हाला आजच्या कीर्तनात अशी काही गोष्ट सांगणार आहे ना. आईचं प्रेम कमी असतं मला म्हणायचं नाही, पण बापाचं प्रेम काकणभर जास्तच असतं लेकरावरती आईपेक्षा. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असं काय सांगायला लागलात, मी माझं बोलणं तुम्हाला पटवून देईल. ज्या पटीत आपली आई आपल्यावरती प्रेम करते ना त्याच्यापेक्षा जास्त पटीत प्रेम आपले वडील आपल्यावरती करत असतात. आज तुम्हाला आई नाही मी वडील समजावून सांगणार आहे. तुम्ही म्हणाल कसे आपले वडील आपल्यावरती प्रेम करतात. तुम्हाला उदाहरण सांगते. रामायणातला प्रसंग पाहू आणि रामायणातला प्रसंग पाहण्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हमारा न जाने राम से रूठे राम से माने राम से आगे करुण कहानी एक है चंदन एक है पानी राम सिया राम जय जय राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता रामायणातला प्रसंग आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला.
राम वनवासाला आता जाणार आहे। एक तुम्हाला फार छान गोष्ट सांगते मी। रामाला 14 वर्षाचा वनवास असं कैकेयी मातेनं का मागितलं असेल बरं? मंथरेनं शिकवताना कैकेयीला काय शिकवलं होतं? भरताला गादी आणि रामाला वनवास। वर्ष सांगितले नव्हते तिने, एवढ्या वर्षासाठी पाठव म्हणून। वर्ष नाही, फक्त रामाला वनवास आणि भरताला गादी एवढं शिकवलं होतं। बरं, ती बुद्धी कैकेयी मातेला कुणामुळे फुटली? संगत चुकली म्हणून बुद्धी दूषित झाली। मंथरा ही कैकेयी मातेची मैत्रीण होती। जीवनामध्ये मित्र मैत्रीण फार पारखून करा। जीवन सावरल जर चांगले मित्र मैत्रीण जीवनामध्ये असतील, आणि संगत चुकीची लागली तर जीवन बर्बाद होईल मैत्रीमुळे। जीवनामध्ये मंथरेसारखी मैत्रीण चुकूनही करू नका। जीवनामध्ये मंथरेसारखी मैत्रीण चुकूनही करायची नाही, कारण ज्या दिवशी मंथरा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करल, मंथराच्या विचाराची मैत्रीण सखी, तसा त्या स्वभावाचा मित्र, त्या विचाराचा मित्र आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी येईल, त्या दिवशी अंतःकरणातला राम वनवासाला गेल्याशिवाय राहणार नाही। अंतःकरणातल्या रामाला वनवासाला पाठवायचं नसेल, याचा अर्थ सद्गुणांना जर वनवासाला पाठवायचं नसेल, तर एकच करा, काय? मित्र मैत्रीण चांगले करा आपल्या जीवनामध्ये। मंथरेनं शिकवलं रामाला वनवास, भरताला गादी, पण कैकेयी मातेनं मागताना काय मागितलं? एका वराने द्या मज अंदन भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास। रामासाठी 14 वर्षाचा वनवास आणि भरतासाठी गादी। मग इथे प्रश्न आहे, कैकेयी मातेनं रामरायाला 14 वर्षासाठी वनवासाला का पाठवलं? 50 वर्ष म्हणायचे, 100 वर्ष म्हणावेत, 10 म्हणावेत, 5 म्हणावेत, 25 म्हणावेत, 14च का? त्याचं कारण आहे, कैकेयी मातेची अयोध्येच्या राजगादीशी खूप एकनिष्ठता आहे। तिला माहिती आहे तिचा पती राजा दशरथ खूप धर्मात्मा आहे, चांगला आहे, चांगल्या विचाराचा आहे, साधू संताची सेवा करणार आहे, त्यानं हे राज्य व्यवस्थित सांभाळाय। पण भविष्यात जो कोणी या गादीवर बसेल तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असला पाहिजे। मग त्या 14 गोष्टी कोणत्या? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या 4। 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 आणि 5 10 आणि 4 14। 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या 14 गोष्टीवर ज्यानं ताबा मिळवलाय तो या गादीवर बसावा। आणि या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त रामामध्ये आहे, म्हणून 14 गोष्टी शिकण्यासाठी 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवलं। हेच कारण आहे, दुसरं कुठलं नाही, की भविष्यात जो कोणी राजगादीवर बसेल ना, तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असला पाहिजे। राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला। माई कौशल्येकडे आले आशीर्वाद घेण्यासाठी। राम वनवासाला निघाले तरी पण आईचा आशीर्वाद घेतात। आपण चांगल्या कामाला चालल्यावर तरी घेत जा आई वडिलांचा आशीर्वाद। आपण तर कुठल्याच कामाला त्यांना हे करत नाही, पण त्यांचा आशीर्वाद घेऊन जा। आईच्या आशीर्वादाने जर वनवास रामाचा सुखकर झाला असेल तर आपलं जीवन सुखानं का भरून जाणार नाही? रोज जर आई वडिलांचं दर्शन घेतलं तर आपल्या घरातल्या ज्येष्ठ माणसाचं दर्शन घेतल्याचा फायदा आहे। अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम। घरातल्या वयोवृद्ध माणसाचं दर्शन घेतल्यानंतर 4 गोष्टीमध्ये वाढ होते। आयुर म्हणजे आयुष्य, विद्या म्हणजे ज्ञान, यश आणि बल, या 4 गोष्टी मिळून जातात आपल्याला। म्हणून 4 गोष्टी सहज प्राप्त होतात, तर ते साधन तुमच्या जवळ आहे। जोपर्यंत आई वडील या जगामध्ये आहेत, उठलं की अगोदर त्यांचं दर्शन घ्या। तुम्ही चांगल्या कामाला निघालात, आई वडिलाचं दर्शन घ्या। मांजर आडवं आलं तरी पण तुमचं काम होणारच, बाकी शकुन अपशकुन या गोष्टी राहणारच नाहीत आपल्या जीवनामध्ये। शुभ शगुन करून घ्या आपल्या जीवनामध्ये।
रामराया आईकडे आले. आई मला आशीर्वाद दे. बाळा माझा अखंड आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आई 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. बेटा 14 वर्ष का मागता? आई राजआज्ञेनुसार मला अयोध्येची गादी नाही 14 वर्षाचा वनवास मिळाला. रामा कोणी तुम्हाला 14 वर्षाचा वनवास सांगितला? आई राजआज्ञा आहे. नाही राघव, मी तुम्हाला वनवासाला जाऊ देणार नाही. जगातली कुठली आई आहे की ती आपल्या लेकराला वनवासाला पाठवेल? माई कौशल्य रडू लागली. रामा मला सोडून वनवासाला जाऊ नका. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. नको रे नको रे नको रे जाऊ राम राया. 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 राघवा मला सोडून जाऊ नका. ही माई कौशल्या तुमच्याशिवाय कशी जगेल? एका आईसाठी तिला तिच्या लेकरापलीकडे दुसरं जग नसतं. आईला तिचं लेकरू जेवढं प्रिय असतं त्यापेक्षा तिला दुसरं काहीच प्रिय नसतं. ती म्हणते रामा मी आई आहे, तुम्हाला वनवासाला कसं जाणं? शतनवसान येऊन पोटी सुखविले सका दुःखासाठी. प्राण मागतो निरोप रडते कासा विसकाया. नको रे जाऊ रामाला. जाऊ रामराया. नको रे जाऊ रामराया. नको रे जाऊ राम राया. नको रे जाऊ राम राया. नको रे जाऊ राया. राघवा मला सोडून जाऊ नका. मी आई आहे. कोणती आई आपल्या लेकराला वनवासाला पाठवल? मला सोडून जाऊ नका. आई रघुवंशाची परंपरा विसरलात का तुम्ही? रघुकुल रीती सदा चली आई. प्राण जाय पर बचन न जाय. आई रघुवंशाची परंपरा आहे. प्राण जाईल पण वचनभंग होणार नाही. मग तुम्हाला परंपरा मोडायची आहे का? शांत झाली माई कौशल्या. रामा चिचुंद्रीसारखी अवस्था झाली माझी. साप जेव्हा चिचुंद्रीला पकडतो तोंडात पकडल्यावर त्याच्या लक्षात येतं ही चिचुंद्री. गिळावं तर पोट फुगून मरतो, टाकून द्यावं तर आंधळा होतो. रामा मला सुचत नाही. जायचंय तुम्हाला तर एक करा. तुझ्या करे दे मरणच मजसी. हो राजावा हो वनवासी. देहा वाचून फिरे न मग मी मागोवा घ्याया. तुमच्या हातानं मला दंड द्या, मृत्यूदंड. विना शरीराची तुमच्या पाठीमाग मी फिर. आई असं करू नका. आपल्या रघुकुलाची परंपरा सांभाळ. राम वनवासाला गेले बरं वेलाडी. राम वनवासाला गेले. राम वनवासाला गेल्यापासनं माई कौशल्याची अशी अवस्था झाली त्यानं केसांना कंगवा लावला नाही. 14 वर्ष डोक्याला कंगवाच नाही लावला. 14 वर्ष तिनं आरशात तोंड पाहिलं नाही माई कौशल्याने. तिच्या जिभेला चव कळाली नाही. अंगावरचं वस्त्र फाटलंय, मळालंय, काय झालंय कसलंच लक्ष नाही. एकच तिचा ध्यास. कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला
रामाविना मज चैन पडेना, नाही जीवासी आराम कसा मला टाकून गेला राम. माई कौशल्या रोज म्हणायचे, माझा राम मला टाकून गेला. रामा, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. काही लोक बसलेले म्हणतील मला, ताई वडिलाचं महत्त्व सांगायला निघाला तर आईचंच वर्णन करायला लागला. वाटेल ना कुणाला, मी अगोदर आई का मांडली, ही आई आहे पण याच्याही पुढे बाप आहे हे मला सांगण्यासाठी अगोदर आई समजावून सांगितलं. माई कौशल्या 14 वर्ष म्हणत होती, रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, हे मातृप्रेम आहे, पण बापाचं प्रेम याच्यापेक्षा काकणभर पुढे. तुम्ही म्हणाल कसं? आई म्हणते, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती, राघवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. फक्त म्हणत होती, पण खरं सांगते रामाशिवाय बापाला जगणंच झालं नाही. राम वनवासाला गेले आणि 6च दिवसात राम राम राम. क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा सुमित्रे पुत्र वत्सले, क्षमा उर्मिले सती उर्मिले, क्षमा प्रजाजन करा चाललो, सुख दुःखाचा पार दाटला चहूकडे अंधार. माफ करा मला, मी तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. रामा मला माफ करा. मी तुम्हाला वनवासाला पाठवलं राघवा, आता तुमच्याशिवाय जगणं होत नाही. राम 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 म्हणून 6 दिवसामध्ये लेकराच्या वियोगात प्राण सोडणारा जगातला पहिला बाप राजा दशरथ. आई फक्त म्हणत होती, पण बापाला खरंच जगणं झालं नाही. हे बापाचं प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता, मुसळधार पाऊस पडत होता, नदीला दुथडी पाणी भरलेलं होतं. पांढऱ्या मातीमध्ये काळ्या रंगाची यमुना वाहत होती. खवळलं होतं तिचं पाणी. वीज चमकली तरच रस्ता दिसावा. हजारो वर्षापासून बेड्यांनी शरीर जखडलेलं आहे, पण ठरवलंय मनात, माझी 6 लेकरं मारली बरं यानं, आता हे 8वं मरू द्यायचं नाही. टोपलीमध्ये लेकराला घालून पूर आले नदीत लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला पहिला बाप कोण आहे? वासुदेव महाराज. आज सारं जग म्हणतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पण या कृष्ण भगवंताला बालरूपामध्ये असताना सुखरूप स्वतःचा जीव धोक्यात घालून गोकुळामध्ये पोहोच करणारा बाप आहे. हे बापाचं प्रेम आहे. मला सांगा, पूर आलेल्या नदीमध्ये शिरण्याची हिंमत आहे का आपली? करतोल का आपण ते धाडस? पण बापाचं प्रेम पहा. तुम्हाला या कलियुगातलं उदाहरण सांगते मी, काय प्रेम असतं बापाचं. आग्र्याच्या कैदेतून महाराज सुटले, महाराष्ट्राकडे आले. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात तर पोहोचले, पण महाराजांचं काळीच पाठीमागे राहिलं होतं. तुम्ही म्हणाल काय? शिवरायांचा पुत्र शंभूबाळ. औरंगजेबाला बातमी कळाली, छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले. औरंगजेबाला फार वाईट वाटलं. का? हातात आलेला सिंह आता सटकून गेला, आपला दुश्मन आपल्या हातातला गेला. पण एक लक्षात आलं औरंगजेबाच्या, म्हणजे शिवाजी महाराज सुटू दे आपल्या हातातले, शिवरायांचा पुत्र आपल्या अजून राज्यात आहे, त्या पोराला पकडू.
कारण तो पोरगासुद्धा बाप जर शेर आहे तर तो 1.25 शेर आहे. माझ्या नजरेला नजर लावून बोलण्याची हिम्मत या 9 वर्षाच्या पोरानं केलेली आहे. शंभू जरी आपण पकडला तरी खूप झालं आपल्यासाठी. म्हणून औरंगजेबानं शंभू बाळाला पकडण्यासाठी गावोगावी कडकट बंदोबस्त वाढवला. 8-9 वर्षाच्या लेकरांच्या कसून चौकशा चालू झाल्या. शिवाजी महाराजांना रोज बातमी कानावर यायची, आज इथे चौकशी झाली, उद्या तिथे असा पहारा आहे. बापाचा जीव होता तो, भले राजा होता पण काळजाचा तुकडा पाठीमागे सोडून आला रयतेसाठी. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्याग नाही जमणार कुणाला, त्यांच्यासारखा संघर्ष सुद्धा कुणाला जमणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लेकराला सुखरूप आपल्या राज्यामध्ये आणण्यासाठी काय करतात, त्याच्यातून बापाचं प्रेम तुम्हाला सांगणार आहे मी. ते ऐकायला मिळेल तुम्हाला. काही क्षण भजन करू. विठ्ठल विठ्ठल श्रीमान अशोक भाऊ जाधव, ज्यांना आपण जय भोले म्हणतो, यांची प्रचंड श्रद्धा ज्यांच्या चरणावरती आहे. अशोक भाऊंचं गुरुस्थान श्रद्धास्थान परमपूज्य शिवस्वरूप सद्गुरू सच्चिदानंद महाराज भोलेश्वर बरडी जालना महाराजांचं आगमन या पवित्र व्यासपीठावरती झालेले आहे. महाराजांच्या स्वागतासाठी आपण टाळी वाजवूयात सगळेजण. महाराजांच्या चरणावरती वारंवार विनम्र अभिवादन आणि त्यांच्या उपस्थितीनं अशोक भाऊ तुम्हाला तर खूप आनंद आहेच आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांचं श्राद्ध सफल झालं इथपर्यंत त्यांना त्या गोष्टीचं समाधान आहे. कारण गुरुचं स्थान हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये फार मोलाचं असतं. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोक्य. या जगामध्ये जर देव पाहायचा असेल तर गुरुच्या रूपात पहा. हा चालता बोलता आपल्याला बोलणारा, आपल्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवणारा, आपल्याला मार्गदर्शन करणारा हा गुरु. आपल्या जीवनात या गुरुपेक्षा मोठा देव कोणता नाही आहे. गुरु हा सगळ्यात मोठा देव आहे. एक वाक्य सांगून जाईल मी अशोक भाऊ तुम्हाला, आणि अशोक भाऊ तुमच्यासोबत सगळ्यांना. 33 कोटी देवांना आपल्याला शाप देऊ दे, पण एका जर गुरुचा आशीर्वाद असेल तर सगळे शाप खोटे ठरतील आणि गुरुच्या आशीर्वादानं आपण तरुण जाऊ. एवढं गुरुचं महत्त्व आहे. आणि एक गुरुचा शाप लागला आणि 33 कोटी देवांना आशीर्वाद दिले तरी काही उपयोग नाही. म्हणून नेहमीच गुरुची कृपा आपल्यावरती कशी होईल, गुरुच्या चरणावरती नितांत श्रद्धा ठेवा. गुरु म्हणजे खूप मोठी आपल्या जीवनातली खूप मोठं स्थान आहे, खूप मोठी भूमिका आहे. कबीर महाराज सांगतात पहा, गुरुबिन माला फेरत, गुरुबिन करता दान, गुरुबिन सब विफल भये, बुझो वेद पुराण. वेदांना जाऊन विचारा, गुरु न करता ज्या काही धार्मिक क्रिया करतो ना आपण त्या सगळ्या व्यर्थ आहेत. गुरुचं खूप मोठं स्थान आहे. आणि तुमची किती श्रद्धा आहे. आल्याबरोबर तुम्ही नक्की 10-20 वेळा तर मला तुमच्या गुरुजींचं नाव घेऊन सांगितलं की दीदी बाबा येतील, आणि खूप चांगल्या पद्धतीने गुरुजींचा सन्मान सत्कार या सगळ्या गोष्टी कीर्तनात आम्हाला करायच्या आहेत. आणि प्रचंड श्रद्धा आहे. श्रद्धा ही शब्दामध्ये मांडता येत नसते, ती अभिव्यक्त होत असते. कधी शब्द स्वरूपामध्ये, कधी आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावातून, कधी आपल्या नजरेतून. आणि श्रद्धा तिचं नाव आहे, जी कधीच बदलत नाही, तिचं नाव श्रद्धा आहे. ती श्रद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गुरुबद्दलची प्रचंड श्रद्धा आहे. तर या गुरुकृपेनं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. या पलीकडे मी आणखी विशेष काय सांगू. तसं तर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुकृपा आहे, खरंच त्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीची कमी नसते.
म्हणून आदरणीय श्रद्धेय महाराजांच्या चरणावरती वंदन. आणि जो आपला कीर्तनातला मूळ विषय चालला होता ते मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगत होते तुम्हाला. महाराजांचा जीव कासावीस होत होता का माझं लेकरू तिकडं दुश्मनाच्या राज्यामध्ये आहे, मी इकडे येऊन पोहोचलोय. आपल्या लेकराला सही सलामत गडावर आणण्यासाठी काय केलं असेल शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी शंभू बाळाचा जीव वाचवण्यासाठी, सुखरूप त्यांना गडावर आणण्यासाठी आपल्या जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. वाऱ्यासारखी बातमी पसरली, म्हणजे शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला, शंभू बाळ मेला. औरंगजेबाला खूप आनंद झाला. औरंगजेब बोलला, देवा जे काम मला करायचं होतं ते काम तर तूच करून टाकलं, तुझे खूप खूप धन्यवाद. आणि सगळा पहारा जो कडक केला होता बंदोबस्त तो सगळा शिथिल केला. पहारेकरी निवांत म्हणे जे काम आपल्याला करायचं होतं ते करून टाकलं म्हणे देवानं, आता निवांत राहा. खूप आनंद झाला. आणि जेव्हा शंभू बाळ गडावरती पोहोचले तेव्हा विजयाची तोफ वाजली, आनंदाची तोफ वाजली, शंभू बाळ पोहोचले म्हणून. याच्यातून मला सांगायचंय, आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. मेलेल्या माणसाला श्राद्धाचे मंत्र बोलताना माणसाची जीभ कापरी होते. जिवंत लेकराच्या बाबतीमध्ये सगळं करताना किती महाराजांना त्या गोष्टीचा भयंकर त्रास होत असेल. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. नाहीतर आपले खूप हाल झाले असते, आपण काय कीर्तन कथा केल्या असत्या. पण जे काही आपल्या जीवनात जी आपली परंपरा जशास तशी टिकून आहे ना, हे छत्रपती शिवरायांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन चालू झाल्यापासून मी फक्त तुम्हाला वडील समजावून सांगते की आपल्या वडिलांचं किती प्रेम असतं आपल्यावरती. प्रचंड प्रेम करतात आपले वडील आपल्यावर, म्हणून कधीच त्यांच्या प्रेमाला आपण तराजू लावायचं नाही. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठं काय केलं असं चुकून सुद्धा म्हणायचं नाही. वडील गेल्यानंतर वडिलाची किंमत कळते माझ्या ताई दादांना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, कसा हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. राब राब राबणारा, जीवाचं रान करणारा, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, हाडाचे काढ रक्ताचं पाणी, जीवाचं रान करणारा बाप रात्रंदिवस आपल्या लेकरासाठी राबत असतो. एकच करायचं, आई वडील घरामध्ये जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत ते बरे आहेत का, तुम्ही जेवलात का, हे 2 टाइम विचारा फक्त घरातल्या म्हाताऱ्या माणसांना. ते आशीर्वाद देतील. आणि लक्षात घ्या, म्हाताऱ्या मायबापाला जर तुम्हाला सुखी ठेवायचं असेल तर तुम्ही जेवायच्या अगोदर, तुम्ही जेवताना काय करता, पप्याची माय तू जेवली का ग, बायकोला विचारता, पण आई वडिलांना विचारत नाही. तिला विचारू नका असं मला म्हणायचं नाही, तिला सोबत घेऊन जेवा. फक्त आई वडिलांना विचार, आई चल बरं तू पण जेवायला बस, एवढंच म्हणा. त्यांचं जीवनच सफल झाल्यासारखं वाटतंय त्यांना. आई आणि वडील हे आपल्या जीवनातली खरी संपत्ती, खरी तिजोरी, खरं धन, खरं दैवत, खरं तीर्थ आहेत. माय बापे केवळ काशी
ते नेन जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, आपण थोडासा संवाद करू, माझ्याशी बोला तुम्ही सगळेजण. आपण जिथे पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो, बरोबर का? झोपले का काय? जिथे आपण पैसे ठेवतो, सोन्याचे दागिने ठेवतो, जमिनीचे कागदपत्र ठेवतो, त्याला आपण तिजोरी म्हणतो. त्या तिजोरीची साफसफाई तुम्ही हाताने करता का पगारी माणूस ठेवता? वेलाडी, पगारी माणूस ठेवता का हाताने करता? पगारी माणूस ठेवा ना. प्रयोग तर करून पहा, एकदा घेऊन. आपण तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस ठेवत नाही का? जर त्याला आपण ठेवलं साफसफाई करायला तर ते सगळी सफाई करून जाईल, काहीच ठेवणार नाही. तिजोरीची साफसफाई करणं ही जशी आपण स्वतःची जबाबदारी समजतो ना, अगदी तसंच आपल्या घरातले वयोवृद्ध, आपले आईवडील, आपलं गुरुस्थान आणि साधू संत यांची सुद्धा सेवा आपण आपल्या हातानंच करायची. याच्यासाठी पगारी माणूस ठेवायचा नाही, याच्यासाठी पगारी माणूस नाही ठेवायचा. आई वडिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सेवेसाठी पगारी माणूस ठेवू नका. किती पैसे असू द्या तुमच्याकडे, कोट्याधीश असू द्या तुम्ही, पण त्यांची सेवा स्वतःच्या हाताने करा. समजून घ्या, त्यांचा अगदी थोडा काळ असतो आपल्यासोबत. कधी कधी आपण पत्नीच्या हट्टासाठी मायबापाला उलटसुलट बोलतो, त्यांना आपण अपमानास्पद वागणूक देतो, पण हे चुकीचं आहे. वेलडी कान देऊ नाही का? पती पत्नीचं नातं 7 जन्माचं आहे. ती 7 जन्म तुमच्या दोघांची जोडी आहे, पण आई वडील हे एकच जन्म आपल्या सोबत आहेत. या जन्मात जरी तुम्ही आपल्या पत्नीचं नाही ऐकलं तर पुढच्या जन्मात ऐकताल, पण आई वडिलांची पुन्हा भेट होईल का नाही हे सांगता येत नाही. जे एका जन्माचे आपल्या सोबत साथीदार आहेत त्या मायबापाचा पत्नीसाठी कधी अपमान करू नका. पत्नी 7 जन्म तुमच्या सोबत आहे, म्हणून तो वडाच्या झाडाला किती फेरे घेतात? वेलाडी, किती फेरे घेता वडाच्या झाडाला? 7. लग्नाच्या वेळेला ते हवनकुंड असतं, त्याला किती फेरे असतात? 7 असतात. कारण का? 7 जन्म तुम्ही सोबत आहे. भले तुम्ही फेऱ्या मारताना म्हणला देवा पुढच्या जन्म त्याची गाठ पडू देऊ नको, असं किती जरी म्हटलं तरी गाठ भेट होणारच आहे. 7 जन्म तुम्ही सोबत आहात. एका जन्मात जे मायबाप आपल्या सोबत आहेत त्यांचा कुठे अपमान करून त्यांना दुःखी करू नका, कारण पुढे त्यांची तुमची कधी भेट होईल का नाही हे सांगता येत नाही. विठ्ठल काही लोकांना आई वडील कळत नाहीत. एका तरुणानं पत्नीच्या कुरकुर करण्यानं बडबडीनं वडिलांनाच वृद्धाश्रमात घेऊन निघाला. ती सारखी रोज कुरकुर करायची, तुमच्या वडिलांनी इथे थुंकलंय, तुमच्या वडिलांनी इथे घाण टाकली, अशी बडबड करतात, तसं करतात. त्याला खाल्लेलं अन्न अंगी लागना. आणि तो म्हटला, बाबा तुम्ही सांगून पण घरामध्ये खराबा करता, माझी पत्नी माझ्यावर रागावते, खाल्लेलं अन्न मला अंगी लागेना, तुम्हाला मी वृद्धाश्रमात ठेवतो, वाईट नका वाटू देऊ, नाही तर माझ्या सुखी संसाराचा नासधूस होऊ लागलेला आहे. वडील म्हटले, काही हरकत नाही बाळा. पोरानं बापाला खांद्यावर घेतलं, औषध घेतलं, कपडे घेतले, अंथरून सगळं काही घेतलं, आणि मुलगा वडिलांना खांद्यावर टाकून वृद्धाश्रमात निघाला. काही अंतरावरच होता वृद्धाश्रम. बापाला वृद्धाश्रमात घेऊन चालला खरा, बाप घरून निघाल्यापासून एक शब्द सुद्धा बोलत नाही पोराला. मुलगाच म्हणतो, बाबा गोळ्या जर कमी पडल्या तर फोन करा बरं, काही लागलं तर फोन करा, बाबा नातवंडाची आठवण आली तर फोन करा. वडील काहीच बोलत नाही. वृद्धाश्रम 1 किलोमीटर राहिलं. कशाहून कळालं? रस्त्याला किलोमीटरचे दगड असतात, ते दगड, ते बोर्ड, त्या पाट्या आपल्याला सांगतात की एवढं अंतर पुढे राहिलंय म्हणून. तो किलोमीटरचा दगड पाहिला आणि बाप म्हटला, पोरा मला या दगडावर बसायचं आहे. त्या दगडावर बाप जाऊन बसला आणि एवढ्या जोराजोरात रडायला लागला. घरून निघताना बाप रडला नाही,
पोराशी बोलताना रडला नाही, त्या दगडावर बसून बाप रडू लागला. पोरगा म्हणतो, बाबा काय रडता तुम्ही, काय झालं तुम्हाला? मी तुम्हाला घरातून, तुम्हीच बांधलेल्या घरातून तुम्हाला बाहेर निघण्याची वेळ आली म्हातारपणाला म्हणून रडता का? मी तुम्हाला वेळेवर गोळ्या देणार नाही म्हणून रडता का? मी नातवंड तुम्हाला भेटायला आणल का नाही म्हणून रडता का? का रडता बरं बाबा, सांगा बरं, का रडता बाबा तुम्ही? बाप बोललाय आता. बाप म्हणतो, बाळा तू मला वेळेवर औषधं देशील का नाही म्हणून मी रडत नाही. मीच बांधलेल्या घरातून मला बाहेर निघण्याची वेळ आली म्हातारपणाला म्हणूनही मी रडत नाही. तुझ्या आईची मला खूप आठवण येते म्हणून मी रडतोय असं पण नाही. नातवंड मला भेटायला आणशील का नाही म्हणूनही मी रडत नाही. बाबा मग का रडता तुम्ही, काय कारण आहे? बापानं सांगितलं, पोरा 40 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या हट्टासाठी मी सुद्धा असाच माझ्या बापाला घेऊन या वृद्धाश्रमात निघालो होतो. याच दगडावर बसून माझा बाप रडत होता आणि तू विचारलेले प्रश्नच मी माझ्या बापाला विचारत होतो. बाबा सांगा, बाबा का रडता तुम्ही? औषध देणार नाही का मी? नातवंड भेटायला आणणार नाही का मी प्रश्न विचारत होतो. माझ्या बापानं मला त्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही. 40 वर्षानंतर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आज मला मिळाली म्हणून मी रडतोय. पोरगा शिकलेला होता, शहाणा होता, कधी वारघरात बसणारा होता, 4 माणसात फिरणारा होता, कीर्तन पण ऐकणारा होता. पोरानं पटकन बाप उचलला, खांद्यावर टाकला, वृद्धाश्रम नाही घर गाठलं त्यानं आणि बापाला घरी घेऊन आला. पोरानं विचार केला, माझ्या वडिलांनी आजोबाच्या बाबतीत जे केलं ते वडिलावरती वेळ आली. आज माझ्या वडिलांना जर मी वृद्धाश्रमात टाकलं तर माझीही पोरं तेच करतील, कारण ह्या परंपरा अशा चालू राहतात पुढे. मुलगा शहाणा झाला. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, वडिलांना फक्त समजून घ्या. आपल्या जीवनामध्ये खूप मोठं योगदान आहे आपल्या वडिलांचं, फक्त त्यांना समजून घ्या. विठ्ठल विठ्ठल. खरं तर जगामध्ये धन्य बाप तोच आहे जो बाप आपल्या लेकराला रोज हरिपाठ म्हणायला सांगतो, लेकरू माळकरी व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतो, आपल्या लेकराला शिक्षणासोबत संस्कार देतो. तोच बाप जगामध्ये धन्य आहे की जो बाप आपल्या लेकराला आपली माता आणि मातृभूमी, शास्त्र आणि सूत्र, परमार्थ आणि प्रपंच या सगळ्या गोष्टींचं ज्ञान जो बाप आपल्या लेकराला देतो ना, तो बाप धन्य आहे. खरंच स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं सुद्धा जीवन धन्य आहे की त्यांनी आपल्या लेकराला काय चांगले संस्कार लावले आणि त्या संस्कारातून लेकराला एक परमार्थाची ओढ, आस निर्माण झाली. अशा बापाला धन्य म्हणायला हरकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. जगी ऐसा बाप भावा,
जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. आता महाराजांचं जे या अभंगात महाराजांनी पहिल्या चरणात जे सांगितलंय ते तुम्हाला कळावं याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. उत्तर भारतात ज्या संताचा जन्म झाला, पण महाराष्ट्राच्या संत मांदियाळीमध्ये ज्यांचं विशेष कौतुक केलं जातं, त्यांच्या बाबतीमध्ये असं सांगतात की त्यांचं तोंड तर राम राम म्हणत होतंच, पण त्यांनी विणलेले शेले सुद्धा राम राम म्हणायचे. उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोणी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेरेवी. संत कबीर महाराज, संत कबीरजींच्या घरी संत आले, वारकरी आले, महाराज मंडळी आले, संत आले. एवढा आनंद झाला. संत घरी आल्यानंतर वारकऱ्याचं अंतकरण असणाऱ्या माणसाला खूप आनंद होतो बरं का. ज्या बाईच्या अंतकरणामध्ये भक्ती भाव श्रद्धा, जिला कळतं ना अतिथी देवो भव, त्या बाईला दारात कोणी मागायला आलं का तिला खूप आनंद होतो. तिच्या टोपल्यात एक भाकरी असू द्या, ती अर्धी किंवा कोरभर तरी दान करत. काही महिलांच्या अंतकरणात एवढी धार्मिकता असते. काही महिला खूप चांगली रीती जेव्हा सांभाळतात, आपले दारात आलेल्या याचकाला कधी वापस जाऊ देत नाही रिकाम्या हातानं. काही महिलांना खूप चांगली शिस्त असते, संस्कार असतात, वळण असतं. दारात आलेला याचक कधीच रिकाम्या हातानं जाणार नाही. अशी सवय ज्या बाईला आहे, समजावं ती बाई त्या घरातली जिवंत लक्ष्मी आहे. तुम्ही आहात का नाही, तुम्ही तुमचे परीक्षण करा, कारण आम्ही काही तुमच्या गावात राहिलो नाही. हे चांगल्या बाईचं लक्षण. दारात आलेल्या याचकाला ते रिकाम्या हातानं कधी पाठवणार नाही, किमान तांब्याभर पाणी तरी देईल. गावच्या सप्ताहात ज्या बाईला चांगलं वळण आहे, संस्कार आहे, जिला अध्यात्माची आस आहे, सप्ताहाच्या कार्यात ती सेवा तरी करल, स्वयंपाक तरी करल, किंवा 4-2 वारकरी घरून आणून तरी त्यांना अन्नदान करल. त्या बाईला तळमळच असते, चहा तरी नेऊन देईल. जेवण झाल्यानंतर स्वयंपाक बनवत असताना कुत्र्याच्या नावची भाकरी करणार बाई, ज्या बाईला चांगली सवय आहे. पहिली भाकरी गाईला. आपण जेव्हा घरामध्ये गॅस पेटवतो, चूल पेटवतो, त्याच्यावर स्वयंपाक करतो, तर स्वयंपाक करताना भाकरी बनवताना पहिली भाकरी कुणाची असते? वेलाडी कुणाची असते पहिली भाकरी? गाईची असते, गाईची. आमच्या जुन्या माता माऊल्या पहिली भाकरी छोटी करायच्या, जुन्या. आताच्या पुरींना काहीच कळत नाही. ज्या चांगल्या संस्कारातल्या आहेत त्या सगळ्या परंपरा जपतात, पण पहिली भाकरी गाईची असते, ती छोटी असते. पण आता घरात पहिली भाकरी छोटी होत नाही, मोठी करतात भाकरी. ती चपाती असू द्या तर भाकरी असू द्या, पहिली भाकरी मोठी. तुम्ही पहिली भाकरी मोठी करा तर छोटी करा, ती गाईचीच असते. पण आता गाईची भाकरी गाईला जात नाही, पहिली भाकरी गाईला न जाता यांच्या ताटाला लागते. आणि गाईची भाकरी खाऊन खाऊन हे सुद्धा नंदीसारखे जे माना हलवतात, ते याला तुम्ही जिम्मेदार आहात. तुमच्या लक्षात यायला पाहिजे, गाईची भाकरी माणसांना खाल्ल्यानंतर माणूस सुद्धा तसाच होणार की नाही. शास्त्र आपण थोडंसं सांभाळलं पाहिजे, थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, काही रिवाज सांभाळले पाहिजे. ते चांगल्या बाईचं लक्षण सांगते मी तुम्हाला. संत घरी आले, काही माऊल्यांना खूप आनंद होतो. वारकरी म्हणतात राम कृष्ण हरी, काही माऊल्या म्हणतात बाबा या चहा घेऊन जा, आणि काही म्हणतात वा पुढच्या घरी. असतात काही काही तसे. विनोदाच्या मागे पडायचं नाही आपल्याला. मला नेमकं काय सांगायचं ते लक्षात घ्या. आध्यात्मिक आचारसंहिता घरातल्या प्रत्येक स्त्रीनं जेव्हा सांभाळेल ना, तेव्हा तिचं घर हे सुजलाम सुफलाम तर बनेलच, पण न बोलावता सुद्धा त्या घरच्या अन्न खाण्यासाठी विश्वाचा मालक येईल. ज्या घराला अतिथी जेवू घालण्याची सवय आहे, तिथे न बोलावता देव येईल आणि तुमच्या हातचं अन्न खाऊन जाईल. मग कबीरजींची पत्नी फार छान आहे. कबीरजींची इच्छा आहे की आपल्या घरात आपल्याला संतांना जीव घालायचा. पत्नीला विचारला, ग संतांना जीव घालायचं आहे, पण स्वयंपाक? ती म्हणते अहो स्वयंपाक बनवायला काहीच नाही, तुम्ही आणून द्या, मी लगेच जेवणाची तयारी करते. कबीरजी म्हटले एक काम करतो मी, उसनवारी तर कोणी देणार नाही आपल्याला, आम्ही
दुकान फोडून आणतो, लागतंय तेवढं तू स्वयंपाक कर. आम्हाला येईपर्यंत संतांचे कपडे धुवून टाक, त्यांची सेवा कर, त्यांच्यासोबत थोडंसं आध्यात्मिक चर्चा कर. कबीरजींच्या पत्नी म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही जा. कबीरजी निघाले चोरी करण्यासाठी. सोबत कमाल महाराज आले. कमाल म्हणजे त्यांचे पुत्र. कबीर आणि कमाल दोघे जण एका वाण्याचं दुकान त्यांनी फोडलं, भिंतीला होल पाडलं, आतमध्ये गेले. कमाल म्हणतात बाबा तुम्हाला नाही जमायचं चोरी करायला, तुम्ही बाहेर थांबा, मी आतून सीधा तुमच्या हातात देतो, इथे तुम्ही फक्त घ्या. दुकान फोडलं, आतमध्ये गेले. लागतंय तेवढंच डाळ, तांदूळ, तेल, गूळ, काय लागतंय तेवढंच घेतलं आणि संत जेवतील तेवढंच घेतलं. संतांचं जेवण होऊन काही शिल्लक आपल्याला राहावं ही भावना ठेवलीच नाही. फक्त संत जेवले पाहिजेत, आपण उपवाशी राहू. आपल्याला तर सवय, आपण पण खायचं घरी पण घेऊन जायचं. पण संतांचा भाव पहा. कमाल महाराजांनी लागते तेवढी डाळ गुळ दिली आणि म्हणतात बाबा आपण गेल्यानंतर जर ह्या दुकानामध्ये जर खराखुरा चोर शिरला तर बिचाराचं सगळं दुकान घेऊन जातील. मग मी वाण्याला जागं करतो, तो त्याच्या दुकानाला सांभाळायला आपण निघून जाऊ. मला सांगा, चोरी करायला आलेला चोर चोरी केल्यानंतर ज्याच्या घरात चोरी केली त्या घरमालकाला जागा करेल काय? नाही ना. असा चोर आपल्या जिंदगीत आपल्याला तरी भेटला का? असा चोर अजूनही आपल्याला भेटला नाही. आपल्या कित्येक पिढ्या गेल्या. कमाल महाराज आले, वाण्याला उठवलं. वाणी दादा उठा, तुमचं दुकान सांभाळा, मी तुमचं दुकान फोडलंय. आम्ही तुमच्या दुकानातलं डाळ गुळ घेऊन निघालोय. ज्या दिवशी आमच्याकडे पैसे येतील ना त्या दिवशी आम्ही देऊन टाकू, पण आता दुकान सांभाळा. चोर 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 म्हणून वाणी पाठीमागे लागला. कमाल महाराज पुढे, जिथे भिंतीला होल पाडलं होतं त्यातून कमाल महाराज अर्धे बाहेर गेले. बाहेर उडी टाकणार, वाण्यानं मागे पाय धरले. कमालजी म्हणतात बाबा मला ओढा. कबीर महाराज बाहेरून हात ओढतात, वाणी पाठीमागे पाय ओढतोय. हात आणि पाय ओढण्यात भिंतीचा पूर्ण खच कमालजीच्या पोटात शिरला आणि पोटातून रक्त व्हायला लागला. भयंकर त्रास त्यांना व्हायला लागलाय. कबीरजी म्हणतात लेकरा आता कसं तुला इथून घेऊन जाऊ? बाबा हे धान्य, हे डाळगुळ घेऊन जा, संतांना जीव घाल, माझी काळजी करू नका. आता हे रात्रभर तुम्ही मला ओढत राहताल आणि हे मला आतमध्ये ओढल. याच्या नादात संत जेवायचे राहतील, पण एक करा, जाताना माझं मस्तक कापून घेऊन जा. हा वाणी मला ओढतोय तिथपर्यंत ठीक आहे, हा जर ओरडायला चालू झाला तर गल्लीतली लोक जमा होतील आणि आपल्याला चोर म्हणून तर बदडतीलच, मारतीलच. मारही खाऊ आपण, त्याचं पण काही नाही, पण संत जेवायचे राहतील. किती श्रद्धा आहे संताबद्दल. माझं मस्तक कापून घेऊन जा. गटारात पिऊन पडणारं पोर, त्याला सुद्धा बापाला बोलायला, हाणायला, मारायला जड जातं. जे लेकरू बाबासोबत ताकदीनं परमार्थ करतं त्याचं मस्तक कसं कापावंसं वाटलं. ज्या लेकराला घडवलं, वाढवलं, मोठं केलं, परमार्थाचं एक सुंदर पिंड बनवलं, कबीरजीला ते होईना. कमाल महाराज म्हणतात बाबा काळजी करू नका, तुम्ही मस्तक कापून घेऊन जा, माझी चिंता करू नका. कापलं मस्तक, घेऊन निघाले, शिंक्यावर ठेवलं. रक्ताचे थेंब 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 आईच्या समोर पडत होते. तरी पण माय काय किती धाडस म्हणावं लागेल, किती संताबद्दलची श्रद्धा. त्या आईनं कसा स्वतःच्या काळजावर दगड ठेवला असेल. तिला कळलंय तिच्या लेकराचं मस्तक तुटलंय, पण स्वयंपाक करताना तिचा चेहरा प्रसन्न आहे. तिनं स्वयंपाक केला, सगळ्या संतांना जीव घातला. थोडं सुद्धा चेहऱ्यावर दिसू दिलं नाही की ते दुःखी आहेत म्हणून. आपल्याला काहीच दुःख नसतं तरी पण आपल्या तोंडावर सीमारेषेचे प्रश्न असतात. जणू काय सगळ्यात मोठं युद्ध आता यांच्यासमोर आहे, असे काहींचे तोंड असतात. कधी प्रसन्न राहणार नाही, प्रसन्न बोलणार नाही, मोकळ्या मनानं जगणार नाही. काही लोकांना विचारल्यावर का बाबा का रडता तुम्ही? म्हणजे रडत नाही, तोंडच असं आहे आमचं. काहींचे तोंड तसे असतात. चेहऱ्यानं, प्रसन्न चेहऱ्यानं सगळ्या संतांना जीव घातलं. संतांना गावच्या बाहेर वाटी लावतायत.
पण तोपर्यंत कमालजीचं धड वेशीला टांगलं होतं काशीच्या वेशीमध्ये. काशीच्या वेशीत धड टांगलेलं. सगळेजण विचार करतात असा कसा निष्ठुर चोर आहे की आपल्या सहकार्याचं मस्तक कापून घेऊन गेला. कुणाचं आहे हे धड ओळखा. सगळे गंमत पाहण्यासाठी उभे होते. सारी काशी नगरी जमा झाली होती. पण तेवढ्या प्रचंड गर्दीतून जेव्हा संत बाजूनं चालले, संत निघाले की त्यात मस्तक नसलेल्या धडानं संताला हात जोडले. आश्चर्य आहे. संताला हात जोडले आणि संतांच्या लक्षात आलं हे चोराचं धड नाहीये, हे एका वारकऱ्याचं धड आहे. उतरवा खाली, धड खाली घ्या. धड खाली घेतलं आणि धडानं हात जोडले. त्यावेळेला कबीरजींचा बांध फुटला. कबीरजीन त्यांची पत्नी मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. सगळा प्रकार संताला कळाला. मग ते मस्तक घरून आणलं, त्या देहाला जोडलं आणि पुन्हा मेलेलं लेकरू जिवंत झालं. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला कबीराचा. संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी. कमाल महाराजांनी हात जोडले आणि आता ही कबीरजीची कमालाची ही बाप लेकाची जोडी पाहिल्यानंतर इथे महाराजांचे शब्द सफल झाले असं वाटतं बरं. जगी ऐसा बाप यांच्या बाबतीमध्ये जे आपण बोलतोय तसंच स्वर्गीय साहेबराव बाबा यांचं जीवन सफल झालं. आणि अशोक भाऊ तुम्हाला जय भोले म्हणतात सगळेजण. तुमच्या जीवनामध्ये प्रचंड भगवान शंकराची भक्ती आहे. तुमचं सुद्धा जीवन सफल आहे. संतांचे शब्द सार्थ आहेत तुमच्या बाबतीमध्ये. वडिलांचं पुण्यस्मरण आजच्या तिथीला येत आहे, आजच्या पर्वकाळावर येतं. ही साधी गोष्ट नाही. श्रावण महिना चालू आहे आणि तुमच्या जीवनामध्ये शिवभक्ती आहे भगवान शंकराची. कारण तुम्ही मला आल्याबरोबर सांगितलं, दीदी गुरुच्या चरणावर माझी श्रद्धा आहे आणि गुरुच्याच आशीर्वादानं शंकराची भक्ती माझ्या जीवनामध्ये आहे. माझं जे काही चांगलं वाईट भलं बुरं जे काही असेल तो माझा महादेव आहे, माझा श्री शंकर आहे. मग शंकराची एवढी प्रचंड भक्ती तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या वडिलांना याच श्रावण मासामध्ये जर पुण्यस्मरणाचा सोहळा त्यांचा येतोय तर हे सफलतेचं लक्षण आहे. जीवन सफल झाल्याची पावती आहे. असं मरण मागून सुद्धा मिळत नाही. आता या जगात तर कुणी काही अमर नाहीये. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य घात काळ सावधान, आयुष्य घात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार
त्यापेक्षा आपला शेवट कसा झाला त्याला फार महत्त्व आहे. आपला शेवट गोड झाला पाहिजे. सुरुवातीलाच प्रमाण झालं याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवट दिवस गोड व्हावा. पण याच्या पुढे ऐका, आपलं शरीर संपल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. तुका म्हणे का मरणे सरे तुका म्हणे का मरणे सरे तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची मुरे कीर्ती मागे उत्तमाची मुरे कीर्ती मागे उत्तमाची मुरे कीर्ती मागे तुका म्हणे ये रती माई गे दुखाची जनती ये रती माई गे दुखाची जनती गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगाची राहिल्या त्या कीर्ती जगाची जागा गागा जागा गागा सामा मामा सामा मामा माझा दादा माझा दादा दिला बाबा घरे जागा गागा जागा गागा सामा मामा माझा दादा माझा दादा दिला बाबा घरे निरा निरा जाणे जाणे माझा दादा मामा मामा गामा गामा रे घरे मामा घरे राहिल्या त्या कीर्ती जगाची गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा ईश्वर विभूती या आमच्या दोन्ही गायिकांसाठी जरा टाळी वाजवूयात आपण. आणि मृदंगाचार्य महाराज तुमच्यासाठी सुद्धा. जाणं या जगाचं सत्य आहे. इथं कोणी अमर नाही, जायचंय, पण शेवट कसा होतो त्याला फार किंमत आहे. शेवट कसा होतो तुम्हाला थोडंसं मोकळं करते मी शब्दातून. 200 वर्षापूर्वी तुम्ही होते का इथं वेलाडीत? श्रोते मंडळी, 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती माणसं होती इथं? एकतरी हात उंच करा. अजून 200 वर्षानंतर किती जण राहणार आहे तिथंच मुक्कामाला? याचा अर्थ असा आहे, आपण अगोदर पण नव्हतो आणि नंतर सुद्धा शिल्लक नसणार आहे. हा मधलाच आहे आपला खेळ सगळा चाललेला. मग या खेळामध्ये पूर्ण आयुष्य चांगलं जगायचं आहे, खूप चांगलं जगायचं आहे आणि चांगलं जगून शेवट आपल्याला गोड करून घ्यायचा आहे. जीवनाची सफलता आपला शेवट किती छान झाला त्याच्यावर अवलंबून आहे. श्रावण महिन्यामध्ये मरण येणं ही साधी गोष्ट नाही आहे. साहेबराव बाबांचं जीवन सफल झालं. या पवित्र पर्व काळामध्ये ज्या महिन्यामध्ये लक्षात घ्या, देवशयनी एकादशीला भगवान योगनिद्रेत जातात. 4 महिने भगवान झोपतात. मग 4 महिने पृथ्वीचा या सृष्टीचा कारभार कोण पाहतं? भगवान शंकर पाहत असतात. त्याच्यामध्ये विशेष महादेवाची पूजा अर्चना या श्रावण महिन्यामध्ये केल्या जाते. श्रावण महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा लसूण कांदा सुद्धा लोक त्याग करतात. चातुर्मास पकडतात, एक वेळचं जेवण करतात. श्रावण मासा पूर्ण श्रावण महिना कोणी उपवास धरतं, ज्याला जसं शक्य असेल तसं. त्याच्यामध्ये सोमवार, काल सोमवार झाला, आज मंगळवार आहे. म्हणजे खूप मोठे पर्व काळ. 4 सोमवारला महादेवाची पूजा. आणि असंही रेग्युलर आपण महादेवाला पाणी घातलं पाहिजे बरं का. 1 लोटा जल सब समस्या का हल. 1 तांब्याभर पाणी जर आपण रोज महादेवाला घातलं तर आपला पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष निघून जाईल. एरवी रोज तांब्याभर पाणी महादेवाला घाला आणि श्रावण महिन्यात 2 तांबे पाणी महादेवाला घाला. श्रावण महिन्यात 2 तांबे पाणी महादेवाला घातलं की त्याचं विशेष फल आपल्याला प्राप्त होतं. आपण म्हणतो ना की पर्व काळ बोनस, दिवाळीचा बोनस, तसा हा श्रावण महिन्यातला
परमार्थिक बोनस आहे. 2 तांबे पाणी महादेवाला घालावं, त्यात आपलंच भलं आहे. आणि या विशेष पर्व काळावरती जर आपला शेवटचा श्वास सुटत असेल तर याचा अर्थ असा आहे की जीवन धन्य झालं, सफल झालं. म्हणून मला असं वाटतं साहेबराव बाबांच्या बाबतीमध्ये जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माये बापा. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, स्वर्गीय साहेबराव बाबा जाधव यांच्या स्मृतीमध्ये अशोक भाऊ आणि त्यांचे भाऊ जनार्दनजी आणि अशोकजी या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं. अन्नदान, नामस्मरण खूप खर्च करून या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं. आपल्या गुरुस्थानाला सुद्धा इथे बोलावलं, गुरुजींना बोलावलं, सद्गुरूंना बोलावलं. तर बस मी परमेश्वराला प्रार्थना करेल स्वर्गीय साहेबराव बाबांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभू दे. कारण मृत्यू झाल्यानंतरसुद्धा वर्षश्राद्धाच्या दिवशी जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो, तिथे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि पाठीमागे लेकरा बाळांना, नातवंडांना, या जाधव परिवाराला आपल्या गेलेल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तर या परिवाराचं कल्याण असो. वडिलाची आठवण ज्या ज्या वेळी, तसं तर वडिलांची आठवण कायम आपल्या अंतकरणामध्ये असते, पण जेव्हा जेव्हा आठवण येईल त्या त्यावेळेला वडिलांच्या आठवणीमध्ये तुमच्या हातनं चांगली सत्कर्म घडत राहावीत, एवढीच माझी भगवान भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यात चकलंबा हे गाव आहे. त्या गावामध्ये 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं. कल्याण स्वामी संस्थांचा जीर्ण उद्धार आम्ही हाताला धरलेला आहे. लोकांच्या मदतीतून संस्थांचं बांधकाम करत आहोत. आपल्या संस्थांच्या अंतर्गत मुलींची वारकरी शिक्षण संस्था मराठवाड्यातली पहिली आपण चालवतो. तिथे 16 वर्षापासून संस्था चालवतो. खूप मुली कीर्तनकार, कथाकार म्हणून संप्रदायामध्ये नावारूपाला आल्या अशा खूप मुली घडवण्याचं काम ते स्थान करतं आहे. आजही 250 मुली तिथे कीर्तनाचा अभ्यास करतात. घरात 2 पोरी सांभाळायच्या अवघड असतात. 250-300 लेकरं सांभाळणं हे जेवढं सहज बोलावं तेवढं सहज नाही आहे. म्हणून गोरगरिबांची लेकरं तिथे घडतात. ठराविक अशा काही मुली आहेत की त्यांना कोणीच नाही, त्यांचा सर्वस्वी खर्च संस्था पाहते आणि त्यांना घडवण्याचं काम करते. बस या पवित्र कामामध्ये तुम्हा सर्व श्रोत्यामध्ये जो कोणाला वाटतंय ताई खूप चांगलं काम करता तुम्ही, या आपल्या धर्माच्या कामात आम्हाला थोडंसं दान द्यायचं आहे, तुमच्या कामात आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे, या भावनेनं तुम्ही मदत कराल तर तुमची मदत मी स्वीकारेल.